राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडत असलेल्या महाधिवक्ता याच्याशी संबंधित कोणते कलम आहे? राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडत असलेल्या महाधिवक्ता याच्याशी संबंधित कोणते कलम आहे? राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडत असलेल्या महाधिवक्ता याच्याशी संबंधित कलम 165 हे आहे. आणि मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडत असतो आणि महाधिवक्ता याच्याशी संबंधित कलम 165 हे आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये पदव्यांची समाप्ती यासंबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये पदव्यांची समाप्ती यासंबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये पदव्यांची समाप्ती यासंबंधी कलम 18 हे आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू हा आहे. खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहे? खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहे? खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे मध्य प्रदेश या राज्यात आहे. जिल्हा परिषदमध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणून कोणती समिती मानली जाते? जिल्हा परिषदमध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणून कोणती समिती मानली जाते? जिल्हा परिषदमध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणून स्थायी समिती मानली जाते. आवाजाची तीव्रता कशाने मोजली जाते? आवाजाची तीव्रता कशाने मोजली जाते? आवाजाची तीव्रता डेसिबल या एककाने मोजली जाते. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष मीरा कुमार या होत्या. स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली होती? स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली होती? स्वराज्य पार्टीची स्थापना चित्तरंजन दास यांनी केली होती. तर मित्रांनो, स्वराज्य पार्टीची स्थापना यावर परीक्षेत इथून मागे पण मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले होते. तर स्वराज्य पार्टीची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी 1923 मध्ये केली होती. संस्थापक आणि तारीख ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. यावर पुढे पण परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांना ओळखले जाते. तर मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ 1940 या वर्षी सुरू झाली होती आणि याचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांना ओळखले जाते. रेडियम या धातूचा शोध कोणी लावला होता? रेडियम या धातूचा शोध कोणी लावला होता? रेडियम या धातूचा शोध मेरी क्युरी व पीरी क्युरी या दोघांनी लावला होता. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. आणि मित्रांनो, इथे असा पण प्रश्न विचारला जातो की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल C.D. देशमुख हे होते. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिले आहे. भारतातील व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याने रद्द करण्यात आली? भारतातील व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याने रद्द करण्यात आली? भारतातील व्यापारी मक्तेदारी 1813च्या सनदी कायद्याने रद्द करण्यात आली. दुहेरी शासन व्यवस्था कोणी बंद केली होती? दुहेरी शासन व्यवस्था कोणी बंद केली होती? दुहेरी शासन व्यवस्था वॉरन हेस्टिंग याने बंद केली होती. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती? तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती? तत्वबोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती. आणि मित्रांनो, तत्वबोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केव्हा केली होती असा सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणूनच तत्वबोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी 1839 या वर्षी केली होती. हे पण तुम्ही लक्षात असू द्या. बोरघाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? बोरघाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? बोरघाट पुणे ते मुंबई या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो.
एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. गोल क्रांती कशा संबंधी आहे? गोल क्रांती कशा संबंधी आहे? गोल क्रांती बटाटे उत्पादनासंबंधी आहे. ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरले जाते. सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? सापेक्षतावाद हा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने मांडला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904 या वर्षी केली होती. भारतामधील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे? भारतामधील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे? भारतामधील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू या राज्यात आहे. हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठी वसलेले आहे. मानवी समता या नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? मानवी समता या नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? मानवी समता या नावाचे मासिक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले होते. कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय IMP होते आणि इथून पुढच्या कोणतीही महाराष्ट्र शासनाची परीक्षा असू दे त्यामध्ये हे सर्वच्या सर्व प्रश्न 100% विचारले जाणारच. त्यामुळे अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपला चॅनल मराठी GK रिव्हिजन या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आगामी काळातील भरतीसाठी याचा फायदा होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.